हॅलो, कसे आहात सगळे? संध्याकाळी ऑफिसवरून आले आणि पाहिलं की जेवण तसंच आहे. मग धीरजला कॉल केला तर तो मला म्हणाला की मी दुपारी बाहेर जेवलोय, त्यामुळे मग मी तेच जेवण रात्री करेन. मग त्याच्यापुरतं जेवण होतं म्हणून मग मी थोडीशी खिचडी बनवली. म्हटलं की तो थोडीशी खिचडी आणि मग चपाती भाजी खाईल. म्हणून मग जास्त काही काम नव्हतं, त्यामुळे आले, थोडा वेळ बसले आणि नंतर चेंज करून घेतलं. सकाळी कपडे धुवायला ठेवून गेले होते, तर ते कपडे वाळत टाकायचे होते, पण खूप आळस आला होता. वाटलं की चहा बनवून प्यावा, पण नंतर विचार केला की नको, सकाळी पण चहा घेतला होता, आता परत चहा कशाला. पण एकदा बसलं की मग उठावंसं वाटत नाही, त्यामुळे मग कपडे वाळत टाकले. आणि बाहेर खूप फटाके वाजत होते, म्हणजे बराच वेळ आवाज येत होता आणि असे फटाके फुटतात ना तेव्हा ते किती सुंदर दिसतं ना, खूप छान वाटत होतं. कपडे वाळत टाकल्यानंतर मग म्हटलं जरा वेळ बसावं, लगेच कामाला लागण्यापेक्षा आराम करावा, कारण फक्त मसाले भात बनवायचा होता म्हणून मग निवांत चाललेलं सगळं. त्यामुळे मग जरा वेळ टी व्ही पुढे जाऊन बसले. टी व्ही चालू केला की पहिल्यांदा मी एपिसोड बघते लाईफ ऑफ लिंबाचियासचा, म्हणजे भारती, हर्ष, गोला, मला खूप आवडतात ते सगळे. त्यांचे व्हिडिओसुद्धा खूप कॉमेडी असतात आणि खूप छान वाटतं बघायला. थोडासा मूड फ्रेशनअप होतो आणि एवढी थकले होते की मला हसायला पण येत नव्हतं. असंच होतं, ऑफिसवरून आलो ना की काहीच करायची इच्छा होत नसते, पण जबरदस्ती हे सगळं करावं लागतं. लग्नाच्या आधीची लाईफ किती छान असते ना, म्हणजे मला तर आयतं ताट मिळायचं, म्हणजे काही करायची गरजच नव्हती. नंतर नंतर काम मी खूप करायचे, मला काम करायला आधीपासून आवडतं, पण कधी नाही वाटलं, कंटाळा आला की आयतं ताटच मिळायचं. ते मस्त खायचं, वाटेल तेव्हा उठायचं, कामाचं टेन्शन नाही, कुठल्या गोष्टीचा त्रास नाही. आता लग्न झालंय, मॅच्युरिटी आली आहे आणि ही मॅच्युरिटीच नको असते. म्हणजे असं वाटतं की परत लहानपणात घेऊन जावं आणि परत ते शाळेचे दिवस किंवा एकदम निवांत बेफिकीर राहावं. आता कितीही देवाकडे मागितलं की आम्हाला लहानपण परत ते, पण ते काही मिळणार नाहीये. आणि लहान असताना असं वाटतं की कधी मोठे होऊ, कधी लग्न करू, कधी मस्त स्वतःची फॅमिली चालू करू, मला तर खूप वाटायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की बाबा आपला जोडीदार कोण असेल, तो कसा असेल, असे सगळे प्रश्न असायचे. पण आता असं वाटतं की नाही, लहानपणच छान होतं. मला जर कधी काही कुठली गोष्ट पाहिजे असेल देवाकडे, तर मी फक्त लहानपण मागेल, कारण तेव्हाचे दिवसच वेगळे होते. आता मोठे झालोय, जबाबदाऱ्या वाढल्यात, सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. कितीही नाही म्हटलं तरी ते करावंच लागतं. आणि मुलींचं तर खूपच अवघड आहे. घर सांभाळा, बाहेरचं सांभाळा, नाती गोती जपा. कधी कधी असं वाटतं की यातच सगळं आयुष्य चाललं. पण असो, यातूनही काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग काढायचा आणि पुढे चालत राहायचं. मी तर एवढंच समजते की प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि ही सांडशी मला भेटली होती. खूप दिवसांपासून मी शोधत होते आणि मला ती आज फायनली एका डब्यामध्ये सापडली. माझ्या मामांची मुलगी घरी येते, ती घेऊन जाऊ नये म्हणून मी बहुतेक लपवली असावी आणि ती नंतर मलाच सापडत नव्हती. माझ्यासोबत असं बरेचदा घडलंय, म्हणजे कुठली गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि मला ती जपून ठेवायची असते, त्याला मी इतकी जपून ठेवते की ती मलाच सापडत नाही. आणखी असं कोणासोबत होतं का, मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. पटकन सोप्यात सोपा मसाले भात बनवला, म्हणजे तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, अद्रक, लसूण, कांदा आणि टोमॅटो हे सगळं टाकून, लाल मिरची, हळद, मीठ हे सगळं मी टाकून वाफवून घेतलं. त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ आणि तांदूळ त्यात टाकले आणि मग सगळं मिक्स करून घेतलं. थोडीशी चिरलेली कोथिंबीर पण वरून टाकली आणि गरम मसाला आणि बिर्याणी मसाला छान पाण्यामध्ये भिजवून ठेवला. 5 मिनिटानंतर तो पण ॲड केला आणि मग कुकरची शिट्टी होऊ दिली. तोपर्यंत मी 2 मीठ एकत्र करून घेतले, म्हणजे जे पिंक सॉल्ट आहे ते आणि आपलं पांढरं मीठ जे असतं ते पण, दोन्ही एकत्र करून घेतले. कारण मला एका माझ्या फॉलोवरनेच सांगितलं होतं की असं वापर म्हणून, पण याच्यामध्ये आधीचं मीठ होतं आणि ते थोडंसं असं ओलं झाल्यासारखं झालं होतं, त्यामुळे मग मी ते संपेपर्यंत ठेवलं आणि नंतर मग हे 2 मीठ मिक्स केले. आता भात होईपर्यंत काहीतरी काम करावं म्हणून मग भांडी घासायला घेतली. माझ्या या सर्दी झालेल्या आवाजात गाणी म्हणत म्हणत मी भांडी घासून घेतली आणि वेळ कसा गेला कळालंच नाही. मी काय करते, काम करायची इच्छा नसली ना, टी व्हीवर मोठ्या आवाजात गाणे लावते, तेही मोठ्या आवाजात 90s 80sचे, आणि गाणे ऐकत ऐकत मी सगळं काम करते. म्हणजे वेळ कसा जातो ते पण कळत नाही आणि कामसुद्धा पटपट होऊन जातं. म्हणजे कुठलंही काम मी एन्जॉय करतच करते. असंच मी आज पण केलं, गाणे लावले आणि सगळी कामं करून घेतली. किचन ओटा साफ करून घेतला आणि मस्त हा भात, सकाळची भाजी, कांदा, मिरची आणि लोणचं असं जेवण केलं. आणि त्यानंतर मग स्किन केअर करायचं होतं. आल्यानंतर फक्त मी सनस्क्रीन रिमूव्ह केलं होतं आणि थोडंसं पाणी मारून थोडंसं चेहरा धुवून घेतला होता.
नंतर मग संध्याकाळी जेवण झालं की फेसवॉश करते. सॅलिसिलिक ॲसिड सिरम वापरते मिनिमलिस्टचं, जसं की माझं स्किन केअर रुटीनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं. त्यानंतर बायोडर्माचं सेन्सी बायो मॉइश्चरायझर. आणि आज मी लिप मास्कमध्ये थोडासा चेंज केला. परवा आणलेला जो वेस्ट साईडवरून घेतला होता लिप मास्क, तो मी आज वापरायला काढला. ॲक्च्युली त्याचं पॅकेजिंग खूपच छान होतं आणि याचं स्टुडिओ वेस्ट म्हणून नाव आहे, बहुतेक त्यांचाच ब्रँड असेल हा. थिकनेस होता छान आणि मला असं बघताना वाटलं की ते पूर्ण व्हाईट आहे, तर लावल्यानंतर कसं दिसेल. पण जेव्हा मी ते अप्लाय केलं ना, खूप क्रीमी आणि खूप मॉइश्चरायझिंग वाटलं. आणि खरं तर मला असं वाटतं की लॅनेटचा लिप मास्कपेक्षा हे जास्त बेटर आहे आणि कमी प्राईजमध्ये सुद्धा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.